अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। आज मी शिवभक्ताचा अनुभव सांगणार आहे। चला तर मग वेळ न लावता अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, मी गोसावळ्याला राहते। आमच्या घरातील सर्व लोक, माझी मुलगी सुद्धा, आम्ही रोज न चुकता महादेवाला जल अर्पण करायचो। रोज महादेवाच्या मंदिरात जात होतो। एकदा माझे मिस्टर शेतात काम करत होते, तेव्हा त्यांच्यासोबत माझी मुलगी पायल सुद्धा शेतात गेली होती। तेव्हा तिला साप दंश करून जातो। ती तिथेच बेशुद्ध पडते आणि तिला आम्ही लगेच दवाखान्यात नेतो, पण डॉक्टर म्हणतात की आता वाचू शकत नाही, कारण सापाने एका जाग्यावर नाही तर 3 जाग्यावर दंश केला आहे। मुलीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले। तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। डोळ्यांची दृष्टी गेली, दिसायला पूर्ण बंद झालं होतं। ताई म्हणतात, मी महादेवाच्या मंदिरात गेले आणि म्हणाले, डॉक्टर तर त्यांचे काम करतायत, पण देवादिदेव महादेव, तुम्ही आता तुमचे काम करा। तेव्हा तेथील पुजारी ताईंना म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, सगळं आता महादेवावर सोडा। तेव्हा त्या पुजारी काकांनी त्यांना 1 लोटा जल, जे महादेवावर चढवलेलं होतं ते, आणि बेलपत्र दिले। मग ताई ते घेऊन दवाखान्यात गेल्या। तोपर्यंत तर तिचे प्राण गेले होते, पण थोडं पाणी तिच्या तोंडात टाकलं आणि बेलपत्राचा तुकडा ओठावर ठेवला। ती थोडासा आणि बाकी बेलपत्राचा रस तिच्या तोंडात जाण्यासारखा थोडासा सोडला आणि थोड्याच वेळात ती शुद्धीवर येऊ लागली, हालचाल दिसू लागली तिची। मग तिला 2-3 दिवसांनी डोळ्यांना सुद्धा थोडं थोडं दिसू लागलं। मग ती तिच्या आईला सांगते, कोणीतरी आलं होतं जे नंदीवर बसलेलं होतं, आणि एक बाई सुद्धा होती जी की खूप सुंदर दिसत होती। आई, ते महादेवच असणार ना गं, ज्यांनी मला नीट केलं। हो ना गं आई। तिथे मग उभा असलेला डॉक्टर सुद्धा बोलू लागला, श्री शिवाय नमस्तोभ्यम। तर असा होता महादेवाच्या भक्तांचा अनुभव। महादेवाला फक्त 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरी ते तेवढ्यातच खुश होतात। तर कसा वाटला आज हा महादेव शिवभक्ताचा अनुभव, नक्की सांगा। कभी ये मत समझना कि तुम्हारे माता पिता नहीं है। पार्वती और मैं सदैव तुम्हारा ध्यान रख